नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे मंडे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करू शकतात। अनुची ट्रिप गेली होती त्याचा ब्लॉग आलेला आहे आणि आज काय होतंय ते तर तुमच्यासोबत शेअर करणार। आज आहे ना मी इडली रव्यापासून जी इडली बनते सो काल मी गावात गेले होते तर तिथं मला दिसला, म्हटलं ट्राय करून बघूया। नेहमी आपण तांदळाची आणि डाळीची बनवतो, थोडीशी वेगळी आहे प्रोसेस, तुम्हाला मी पुढे सांगेनच। आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं हे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते। बऱ्याच काही गोष्टी असणार आहे आणि इकडे काय चाललंय हे पण तुम्हाला मी दाखवते। काय चालू आहे असं हे ब्रश करायचा आहे, खा आता पटकन आणि ब्रश कर, आंघोळ करायला स्कूलला जायचं आहे। आणि हे कोणी इकडे आणलं, याच्यावर काय पाहिजे होतं मला नंतर। त्याच्यानंतर ही लसणाची पात आहे आणि हिचं मला ठेचा बनवायचा आहे। सो आणि या मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या काड्या आहे ज्या मी पाण्यात ठेवल्या त्या मला लावायच्या। आणि आमच्या शेजारचे जे आहेत ना ते गेले होते त्यांच्या गावाला, भरपूर अशी झाडं त्यांनी लावली आहे। सो मी त्यांना सांगितलं होतं की नर्सरीतून आणलेली, आता काही इतक्या दिवस तिथं काही माझ्याकडनं जगली नाही। सो त्या म्हणत होत्या की आमच्या इथल्या मोगऱ्याला खूप जास्त येतात, सो त्या आणल्या, ते मला लावायचं आहे। आणि बरंच आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत, तो चला तुमच्यासोबत शेअर करते। सो हे तर करायचंच आहे, अनुशिवांशला पहिले स्कूलला पाठवायचं आहे, तो ते करते आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। चला, त्यानंतर ना मी शिवांशला आंघोळ घातली आणि आता त्याचे बाबा रोज जात आहे जिमला, त्यामुळे माझं हे काम वाढलं आहे। पहिले ना ते जिमला जात नव्हते, शिवांशला सोडवल्यानंतर ना त्यांचं क्रिकेट वगैरे व्हायचं थोड्या वेळ, पण आता ते 8 वाजता जातात आणि 10-10:30 वाजता येतात। आणि त्यामुळे काय होतं आहे की आता शिवांश आणि अनु दोघांचंही काम मलाच करावं लागतं आहे। काम म्हणजे लहान मुलांना आंघोळ घालण्यापासून तर स्कूलला रेडी करण्यापर्यंत सतत त्यांच्या मागेच फिरावं लागतं, हे तुम्हालाही माहिती आहे। आणि तसंच काहीसं माझ्यासोबत होतं आहे। चला, अनुचं अजून बाकी होतं, त्याला फटाफट रेडी केलं, त्याच्यासाठीचा नाश्ता, मग त्याला जो नाश्ता बनवतो तो आम्ही तिघंही नाश्ता करतो। आणि त्यानंतर टिफिन त्याचा वेगळा असतो, अनुचा बनवायचा असतो, असं सगळं सकाळची खूप जास्त धावपळ असते। आणि त्यामुळे म्हटलं चला फटाफट आधी याचं आवरून देते आणि त्यानंतर मग जे काही आहे ते करते। सो हे आवरताना त्याचं सगळं करताना मजा पण येते। आणि चला, पुढच्या वर्षी आता त्याला अनुच्या स्कूलमध्ये टाकणार आहोत। सध्या तो असाच बालवाडीत जातो आहे, त्यामुळे मग थोडासा वेळ बाकी होता। त्याच्या शेजारचा मुलगा पण आहे, तो त्याच्यासोबत बालवाडीत जातो आणि अनुला अजून वेळ होता स्कूलला, कारण की 10th ची एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्याचं स्कूल होतं 2:30 वाजता, दुपारी 2:30 ते 5 असं, म्हणून तो खेळत होता। आता शिवांश गेला तो त्यानंतर अनुचं थोडंसं खेळणं झालं आणि मी त्याचा स्कॉलरशिपचा अभ्यास घेत होते। त्यानंतर मग पुन्हा दुपारी 12 वाजता शिवांशचं स्कूल सुटणार होतं, त्याला आणायला गेले। स्कूलमध्ये खूप जास्त झाडं लावली होती, ज्यामध्ये सगळ्यात पहिले दाखवल्या त्या वाटाण्याच्या शेंगा होत्या, त्यानंतर इथं टोमॅटो, मिरची आणि बाजूला शेवग्याचं झाड आहे, आवळा आहे, छोटी छोटी वांगी, असं बरंच भाजीपाला। म्हणजे ना बालवाडीमध्ये असून सुद्धा त्यांच्याकडे त्या टीचर्स लोकांना या सगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात करण्यासाठी। सो हे सगळं स्कूलमध्ये मस्त केलं होतं आणि खूप जास्त मस्त फ्लावर्स वगैरे आलेली आहेत। असं करता करता बरोबर त्याचं स्कूल सुटलं आणि आता भयानक ऊन जास्त वाढलं आहे। सो त्यानंतर मी त्याला घेऊन आले आणि तर पहिल्यांदाच मी ना इडली रव्यापासून इडली बनवली होती आणि खरं सांगायचं ना मस्त झाली होती। आपल्याला ज्यावेळेस तांदूळ आणि डाळ वगैरे इतकं सगळं दळण्यासाठी वेळ नसेल ना तर त्यावेळेस नक्कीच ही इडली करणं फायदेशीर असतं। आणि इडलीचा रवा मला मिळाला होता 28 रुपयाचा अर्धा किलो। सो मी काय केलेलं, आधी रेसिपी बघून घेतली, कारण की आपल्याला माहिती नाही आहे कशी बनवतात ते, तर खूप झटपट नाही बनत, सेम आपण जशी बनवतो तशीच प्रोसेस आहे। फक्त काय असतं ना की इडली जो तांदूळ आहे तो आपण भिजवतो ना, तो तसाच आपल्याला भिजवल्यानंतर त्यातलं पाणी काढायचं आहे आणि तसंच ठेवायचं, त्याला फक्त मिक्सरला फिरवायचं नाही, मग फिरवण्यासाठी फक्त डाळ असते, त्यामुळे हे काम आपलं वाचतं। आणि रात्रभर फर्मेंट करायचं, दुसऱ्या दिवशी नॉर्मल
नॉर्मल इडलीसारखी बनवायची. पण ही जी इडली आहे ना ही खूप जास्त सॉफ्ट असते, जशी आपण बाहेर विकत हॉटेलमध्ये वगैरे खातो सेम तशी इडली घरी झाली होती. खूप छान होती. त्यानंतर ना आमच्या घराच्या मागे एका ठिकाणी भरपूर अशी माती होती, तिथून माती घेऊन आलो आणि हा मोगरा आणि गुलाब जे होतं ना कटिंग्स त्या मी इथे लावायला घेतल्या आणि त्याला भरपूर अशी कोरडी होती त्यामुळे मी पाणी जास्तीचं टाकलं, म्हणजे पूर्ण लास्टपर्यंत पाणी जाईल आणि 2 दिवस तर काही पाणी टाकायची गरज नाही. आता हे ना तुमचं जर हे झाडं तुम्हाला कटिंग लावत असाल ना तर 8-15 दिवस असं सावलीत ठेवायचं आहे. आणि संध्याकाळचा सनसेट बघू शकता, तितका भारी झाला होता. नेक्स्ट डेचा हा व्हिडिओ आता तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. सध्या माहीत नाही पण काय होतं आहे, असं रेग्युलर व्हिडिओ बनवणं होत नाही आहे. सो म्हटलं चला जेवढं होतं आहे तेवढं स्किप न करता बनवूया. आणि हा सगळा मागे पसारा दिसतोय कारण की इतका सगळा भाजीपाला आणला आहे. म्हटलं आता फ्रीज जरा क्लीन करू आणि मगच ठेवूया. आणि थोडे दिवस आपल्याला असा भाजीपाला मिळेल, एकदा की उन्हाळा चालू झाला की मिळतच नाही, तुम्हाला तेही माहिती आहे, म्हणजे खूप क्वचित मिळतो. सो ते आणि इकडे दूध तापतंय. चला आता पटापट इथं फ्रीज क्लीन करते आणि बाकी व्हिडिओमध्ये काय होतंय स्किप न करता बघत राहा. आता सकाळी सकाळी म्हणजे रात्री येताना मिस्टरांनी भरपूर भाजीपाला आणला होता आणि म्हटलं तसंच फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा ना खूप जास्त खराब होतं असं नाही आहे किंवा माझ्याकडे खूप जास्त वेळ होता असंही नाही आहे. सध्या माझी गडबड होते की मला दोघांचं आवरायचं असतं, त्यामुळे बाकीच्या कामांना वेळ मिळत नाही. म्हणून मी डीप क्लिनिंग करण्यापेक्षा वरवरची थोडीशी क्लिनिंग केली. जे काही आपल्या हे होतं खराब झालेलं ते व्यवस्थित घासून कपड्याने ओल्याच कपड्याने पुसलं आणि त्यानंतर जे आपले ऑर्गनायझर म्हणजे आपले जे डबे असतात त्यामध्ये जितका काही बसतंय ते ठेवलं आणि त्यानंतर लगेच फटाफट सगळं साहित्य ठेवायला घेतलं. कारण की मुलं उठली होती, त्यांना दूध, त्यानंतर त्यांचे आंघोळ, नाश्ता, टिफिन ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये माझा खूप जास्तीचा सध्या वेळ जातोय आणि त्यामुळे माझ्याकडनं काही सध्या मॅनेज होत नाही आहे सगळ्या गोष्टी दोघांचंही पटापट करणं. मला खरंच आहे ना म्हणजे ज्यावेळेस आपली कोणीतरी हेल्प करतं ना त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत नसते असं आहे. आणि आता मिस्टर जिमला जात आहे आणि त्यामुळे मला खूप सगळं एकटीवर पडल्यासारखं झालं, ते करावंच लागतं. सो चला बोलता बोलता मस्त असा फ्रीज क्लीन केला आणि हे काही डबे होते ना यामध्ये जितका बसेल तितका भाजीपाला ठेवते आणि उरलेला जो सगळा आहे तो मी ड्रॉवरमध्ये ठेवणार होते. आणि तुम्ही जी द्राक्ष बघितली ना, द्राक्ष खूप चांगली आहे पण थोडीशी आंबट होती. म्हटलं त्रास होण्यापेक्षा मी उन्हात वाळवत घातले, ज्याचे आम्ही मनुके बनवतो आणि हे प्रत्येक वर्षी असतं. सो चला अशा पद्धतीने जो काही होता ना, आणि पहिल्यांदा असं झालं की इतका सगळा भाजीपाला आणलेला होता. म्हटलं चला आणलाच आहे तर छान असं ऑर्गनाईज करून ठेवू. एकदा आता जास्तीचा उन्हाळा लागला की इतक्या सगळ्या भाज्या आपल्याला खायला मिळतीलच असं नाही आणि इतके जास्त फ्रेशही नसतात. रामफळ पण आणली होती, आता आमच्या झाडाला तर आहे तुम्हाला माहिती आहे, पण बाजारात आली की मिस्टरांना घेतल्याशिवाय होत नाही. कारण की आमच्या म्हणजे शिवांशला जे आहे ना त्याची मी जी रबडी बनवते, ज्याला तो आईस्क्रीम म्हणतो, ती त्याला खूप जास्त आवडते. आणि काकडी, गाजर, टोमॅटो हे सगळं होतं. म्हटलं चला उन्हाळा लागतोय म्हणजे कोशिंबीर बनवायला पाहिजे, मग थोडंसं हेल्थ पण आपली मेंटेन राहते आणि हेल्दी गोष्टीही पोटात जातात. सो अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून छानसा भाजीपाला आणला होता. आणि बीट बघू शकतात, हे फ्रेशवाले आहे ज्याचा आम्ही ज्यूस करून पितो. आणि मी आत्ता आधी जे तुम्हाला दाखवले ते होते आधीचे, तर म्हटलं आता हे ना संपवण्यापेक्षा मी याचं किसून आणि उन्हामध्ये ड्राय करणार आहे, म्हणजे उन्हामध्ये छान सुकवणार आणि त्याची पावडर करून ठेवते. ज्या वेळेस आपल्याकडे बीट नसतील त्यावेळेस ते वापरात येतील. त्यानंतर आपण बीटरूटचं म्हणजे स्किनसाठी पण आपला त्याचा उपयोग होतो. आपण एखादा फेस पॅक वगैरे बनवतो त्यावेळेस पण ते उपयोग येतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आपण पावभाजीमध्ये बीट टाकतो तर थोडंसं चिमूटभर म्हणजे पावडर जरी घातली एक चमचा तरीही छान असं ते येणार आहे. हात बघू शकतात माझे किती लाल झाले होते. सो अशा पद्धतीने ना आता माझ्याकडे जास्तीचे बीट होते म्हणून ते मी किसून घेतले, प्लेटमध्ये छान हे करते आणि चांगलं कडक ऊन आहे म्हणून ते उन्हामध्ये सुकवते. सो अशा पद्धतीने माझं आजचं प्लॅनिंग होतं. आणि त्याचमुळे ना म्हटलं रोज रोज तुमच्यासोबत काय गोष्टी शेअर करायच्या, ह्या सतत या गोष्टी मी घरात करत असते म्हणून म्हटलं चला. पण खूप दिवसानंतर म्हटलं अशा काही करते तर ते तुमच्या
तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर ना हळद पण आणली होती आणि मी मागच्या वेळेस पण हळद अशी वॉश करून नंतर सुकवली होती, कारण की तुम्ही बघू शकतात पाणी खूप जास्त खराब निघतं, धूळ असते, त्यामुळे धुवून घेतली. आणि हे पाणी मी अजिबात ओतून देणार नाही आहे, ते एका भांड्यात काढते आणि ते नंतर झाडांना घालायचं होतं. सो अशा पद्धतीची कामं सध्या माझी थोडी थोडी सुरू झालेली आहे. आणि बघू शकता जे द्राक्ष तुम्ही बघितले तेही मी टेरेसवरती वाळत घातली आणि काही दिवसांपूर्वीच मी टेरेस स्वच्छ असं धुवून काढलं होतं, की जेणेकरून या वाळवणाच्या गोष्टी ज्यावेळेस मी करेन त्यावेळेस ती धूळ त्याच्यावरती बसणार नाही. तरी पण मी या सगळ्या गोष्टी झाकून वाळवते, कारण की वरती कबूतरं असतात, पक्षी असतात म्हणून. आणि ऊन छान चाललं आहे. सो चला अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी सध्या घरात चालू आहे आणि मुलांबरोबर या गोष्टी पण आहेत, स्वतःची काळजी पण आहे आणि थोडासा आरामही करते. सो उन्हाळा लागला की थोडासा आळस येतो, त्यामुळे दुपारनंतर काही करावं असं वाटत नाही, पण तरीही स्वतःला थोडंसं मोटिवेट करायचं आणि आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहे त्या गोष्टी करायला घ्यायच्या. सो असं काहीसं सध्या चाललं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे वाळत घातले त्याच्यानंतर बाजूला लगेच मी जे बीटरूट होते ना तेही वाळवायला ठेवले, कारण की त्याचं नंतर काय होईल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलंच आहे. तरी पण बघूया वाळल्यानंतर कसं होतं आहे, काय होतं आहे. जर तुमच्याकडे असेल तुम्ही असं करून ठेवू शकता, जेणेकरून ते आपल्याला नंतर कामं येतील. चला बाय, भेटू.